आज मी बांगडा फ्राय करणार आहे। त्याआधी मी हे बांगडे साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बांगडे मी आता साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे बांगडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ह्यांना मसाले लावून मॅरिनेट करून घेऊया। सर्वात आधी 1 चमचा हळद, आमचा घाटी मसाला, आवडीप्रमाणे तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता। 2 ते 3 चमचे धना पावडर, दोन चमचे मीठ चवीनुसार, अद्रक लसूणची पेस्ट। आता हे सगळं आपण याला चोळून घेऊया व्यवस्थित। या प्रकारे व्यवस्थित सर्व बांगड्यांना मसाला चोळून घ्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण यांना मॅरिनेट करण्यासाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत। त्याच्यानंतर आपण हे बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत। लगेच फ्राय केलं तर ते मसाले आतपर्यंत मुरत नाहीत व बांगड्याची टेस्ट एवढी लागत नाही। तुम्हाला आवडत असेल तर यावर लिंबू सुद्धा पिळू शकता। लिंबूने जास्त चांगली टेस्ट येते अजून। आपले बांगडे मॅरिनेट करून झालेले आहेत 10 ते 15 मिनिटांसाठी। यांना आपण आता मुरत ठेवूया। आता आपण यावर लिंबूचा रस पिळून घेऊया। लिंबूने जास्त छान टेस्ट येते। लिंबूचा रस पिळून झाला की याला परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। आणि आता याला 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करूया आणि त्यानंतर आपण हे बांगडे फ्राय करून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहेत। आपले बांगडे छान मॅरिनेट झालेले आहेत। आता आपण यांना रवा लावून फ्राय करून घेऊया। फ्राईंग पॅनही तापलेला आहे, तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आपण बांगडे यात फ्राय करण्यासाठी सोडूया। त्याआधी आपण फ्राईंग पॅनमध्ये थोडासा कढीपत्ता फोडणीला घालूया। त्यामुळे बांगड्यांना खूप छान टेस्ट येते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। हे बांगडे असे व्यवस्थित रवा लावून कोटिंग करून पूर्ण बाजूने कोटिंग करायची आहे रव्याची आणि फ्राईंग पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी सोडायची आहे। अशा पद्धतीने आपण सर्व बांगड्यांना रव्याचं कोटिंग करून चारी बाजूने व्यवस्थित रवा लावून फ्राय करून घेणार आहोत। पाच मिनिटं यांना व्यवस्थित एक साईडने भाजू द्यायचं आहे। नंतर आपण यांना परतूया। 5 मिनिटं झालेली आहेत। आपण आता यांना परतून घेऊया। छान भाजलेलं आहे। दुसऱ्या साईडने यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। गॅस मंद ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर बांगड्यांची स्किन वरून करपेल आणि मग चवीला ते चांगले लागणार नाही।
मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। बांगडे आता दोन्ही बाजूंनी छान भाजून निघालेले आहेत। आता आपले बांगडे खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। गरम गरम बांगडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।